80च्या दशकाच्या उत्तरार्धात प्रचारक म्हणून वावरत असताना आपल्या मनात येणारे विचार, वादळं, संवेदना आदरणीय नरेंद्र मोदीजी आपल्या दैनंदिनीत आई जगदंबेच्या साक्षीने तिला उद्देशून लिहित असत. त्यात आदरणीय मोदीजींच्या त्यावेळच्या मनोरचनेचं नितळ दर्शन आपल्याला घडतं. त्या आई जगदंबेशी झालेल्या मनोज्ञ वार्तालापातील हा एक मोती. आई जगदंबेशी हितगुज. मूळ लेखन आदरणीय नरेंद्र मोदीजी. मराठी अनुवाद आणि अभिवाचन राजेंद्र वैशंपायन. जीवनाचं अधिष्ठान. जगज्जननी आईच्या श्रीचरणांवर साष्टांग प्रणिपात. 1986च्या उत्तरार्धातील शेवटच्या महिन्याचा पहिला दिवस. स्थिर लटकलेली दिनदर्शिका जीवनाची गती दर्शवत उभी. एक मोठं आश्चर्य नाही, परंतु मानवतेची गती निरंतरच आहे. हे जगत स्वतःच एक गती आहे ना. पण या गतिशील जगतात मी कुठे? मी या गतीबरोबर आहे का, की या गती समोर उभा आहे? प्रगती ही मुक्त गती आहे की केवळ गतीचा आभास? माझी स्थिती त्या दिनदर्शिकेसारखी तर नाही ना, जी कुठलीच हालचाल केल्याशिवाय गतीचा आभास निर्माण करते? की केवळ जिवंत आहे म्हणून स्थिर राहता येत नाही यामुळे वाटणारी ही गती आहे? मग जर असं असेल तर हीच गती अधोगती होऊ शकत नाही असं आपण ठामपणे कसं म्हणू शकतो? आणि हो, त्याचा मापदंड काय? आणि तसंही गती काय, प्रगती काय किंवा अधोगती काय, सगळंच तर सापेक्ष आहे ना. एकाच्या मनातील प्रगती ही दुसऱ्याच्या मनातील अधोगती असू शकत नाही का? मग जीवन केवळ अशाच सापेक्षतेच्या आधाराने व्यतीत केलं जाईल का? जीवनाच्या गतीचा आपला असा निरपेक्ष भाव असूच शकत नाही का? आणि जर जीवनाच्या सापेक्षतेच्या मर्यादेतच बांधून राहावं लागणार आहे, तर मग असंतोषाची आग शमवणार कोण? असंतोषाची आग हा सापेक्ष चिंतनाचाच तर परिणाम आहे ना. इतकं जाणून घेऊन सुद्धा निरपेक्ष भाव जीवनाचं अधिष्ठान का बनत नाही? का जीवन कामना विमुक्त होत नाही? जीवन कधी स्वप्नांचं चिरंतन स्मारक बनून नवजीवनाला गती आणि मती दोन्ही बहाल करतं, तर कधी जीवन स्वप्नांची भग्न वास्तू बनून सुस्कारे आणि अश्रूंनी प्रकट होतं. म्हणूनच तर निरपेक्ष भावपूर्ण जीवनाची मी कामना करतो, याचना करतो. 1 डिसेंबर 1986. मूळ लेखन आदरणीय नरेंद्र मोदीजी. मराठी अनुवाद आणि अभिवाचन राजेंद्र वैशंपायन.